इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला बघायचं की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये टेम्परेचरचं इम्पॉर्टन्स काय आहे. आता याच्या आधी आपण ऍव्हरेज प्रेशर काढलं होतं एक्झर्टेड बाय गॅसियस मॉलिक्युल्स ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, बरोबर. आता तेच इक्वेशन घ्यायचे आणि त्याच्यावर आपण टेम्परेचरचा रोल डिफाईन करणार आहोत. आपण कशामध्ये? इन अगेन कायनेटिक थिअरी मध्ये. बघा आता इथे लिहिलेलं आपल्याला वी हॅव इक्वेशन काय होतं आपलं, P इज इक्वल टू 1/3 स्मॉल m इंटू कॅपिटल N. इथे V चा काय होता स्क्वेअर डिवायडेड बाय काय होता तो कॅपिटल V, आणि हा कॅपिटल V म्हणजे काय होता तो व्हॉल्यूम. आता हा डिव्हिजनला टर्म आहे ही इकडे घेतली, कुठे येईल ती. सो हा झाला PV इज इक्वल टू हा 1/3, इथे हा मी N आधी लिहितो आणि हा M इंटू V चा स्क्वेअर हा इथे सोबत लिहिला. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला हे माहितीये की गॅसियस मॉलिक्युल्स हे कंटिन्युअसली कसे असणार आहेत, मोशन मध्ये. आणि मोशन मध्ये आहेत म्हणजे त्यांच्याकडे कुठल्या टाईपची एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल. कायनेटिकचा बेसिक फॉर्म्युला काय आहे आपला, हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा कुठल्या टाईप ऑफ कायनेटिक साठी आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक साठी आहे. रोटेशनलला आपल्याला माहितीये, रोटेशनलला फॉर्म्युला काय घेतो आपण, हाफ आय ओमेगा स्क्वेअर घेतो. हा जो एम व्ही स्क्वेअर म्हणतोय आपण, एम व्ही स्क्वेअर किंवा हाफ एम व्ही स्क्वेअर, ही टर्म आपण कशासाठी घेतो, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल म्हणजे स्ट्रेट लाईन मधल्या मोशन साठी. आता इथे बघा आपल्याकडे एम व्ही चा स्क्वेअर आहे, फक्त काय नाहीये आपल्याकडे, हाफ नाहीये. तर हाफला आपण ऍडजस्ट करू आपण इथं. आता बघा यालाच असं लिहिता येईल का, बघा हा P इंटू व्ही हा आपण ऍज इट इज लिहिला. आता इथे बघा हा इथे 1/3 मी ऍज इट इज लिहितो, इथे हा N घेतला, इथं लिहिताना मी इथे बघा आता हा 1/2 एम व्ही स्क्वेअर घेतला, आणि या 2 ला बॅलन्स करायला आपल्याला इथं मल्टिप्लाय मध्ये काय घ्यावं लागेल, 2 घ्यावा लागेल ना. म्हणजे बघा आपण हे फक्त इक्वेशन ऍडजस्ट केलंय, चेंज काहीच नाही केलं आपण. इथं 1/2 ऍडजस्ट केलं म्हणजे तुम्हाला इथं 2 घ्यावा लागेल मल्टिप्लायला, आणि पुन्हा बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार, आणि पुन्हा तुमचं इक्वेशन ऍज इट इज असेल. म्हणजे आपण इक्वेशनला फक्त काय केले, अरेंज केले पुन्हा एकदा व्यवस्थित जसं आपल्याला हवंय तसं. आता यालाच पुढे बघा हा जो 2 इथला आहे तो मी इथे घेतो, तो 2 इंटू 1 किती आला 2 अपॉन किती आला तो 3 इंटू किती आला हा इथे हाफ एम काय आला तो व्ही चा स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली आपली, पीव्ही, प्रेशर इंटू व्हॉल्यूम. आता ही जी टर्म आहे ना 1/2 एम व्ही स्क्वेअर, ही टर्म काय डिफाईन करेल आपल्याला, दिस टर्म विल डिफाईन ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल. एकच मॉलिक्युलचं दाखवलं. इथं मास एम, स्मॉल एम, आपण हे मास कशासाठी घेतलंय, एक सिंगल मॉलिक्युलचं किंवा सिंगल पार्टिकलचं. सो तुम्हाला इथे लिहिता येईल तुम्हाला, इन दिस इक्वेशन द टर्म 1/2 एम व्ही बार स्क्वेअर रिप्रेझेंट्स ऍव्हरेज, अगेन फक्त कायनेटिक नाही लिहायचं, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ कशाची, ऑफ सिंगल मॉलिक्यूल. तुम्ही मॉलिक्यूल लिहू शकता किंवा पार्टिकल्स किंवा ऍटम, ऑफ सिंगल मॉलिक्यूल. ही जी टर्म असेल 1/2 एम व्ही स्क्वेअर, दिस टर्म विल गिव्ह यू द व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल. एक मॉलिक्यूलची मिळेल. मग आता आपल्याकडे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, कॅपिटल N. मग एका मॉलिक्युलची एवढी आहे तर सगळ्या मॉलिक्युलची मिळून काय होईल, त्याला कितीने मल्टिप्लाय होईल, तो N ने मल्टिप्लाय होईल. सो इथे लिहिता येईल मग आपल्याला, देअरफॉर बघा इकडे E इज इक्वल टू N इंटू हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ एम व्ही स्क्वेअर हे एक मॉलिक्युलची एनर्जी, त्याला मल्टिप्लाय जर नंबर ऑफ मॉलिक्युल्सने केलं तर ही व्हॅल्यू तुम्हाला कशाची मिळेल, टोटल ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी मिळेल तुम्हाला. देअरफॉर टोटल ऍव्हरेज ट्रान्सलेशनल KE इज, KE स्टँड्स फॉर कायनेटिक एनर्जी. आली एवढी व्हॅल्यू तुम्हाला ही. मग आता ही व्हॅल्यू जी असतील ती टोटल ऍव्हरेज KE झाली सगळ्या मॉलिक्युल्सची. मग आता इथे बघा हे इक्वेशन आहे, याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. मग आता आपण या इक्वेशनला ही जी टर्म दिसते ना तुम्हाला ही वाली, या टर्मच्या जागी आपण काय लिहिणार, E लिहिणार आपण इथे, ही वाली टर्म इथे. सो इथे लिहिता आपल्याला पुट इन इक्वेशन 1
मग मग इथे P इंटू व्ही ऍज इट इज इक्वल टू हा 2/3 ऍज इट इज आला, आणि इथे अख्ख्या टर्मच्या जागी आपण फक्त काय लिहिणार, कॅपिटल ई, दॅट इज टोटल ऍव्हरेज केई आले. मग आता याच्यावरून आपण ई ची व्हॅल्यू काढू. सो ई इज इक्वल टू हा इकडे मल्टिप्लाय केल्याने हा 2 कुठे येईल, डिव्हिजनला, म्हणजे हा किती झाला तुमचा 3/2 इंटू काय झाला पीव्ही. डन. पुन्हा बघा पीव्ही चे आपण आयडियल गॅस इक्वेशनचे 2 फॉर्म्युले बघितले होते. पहिला फॉर्म्युला आपला बेसिक नोन, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी, आणि अजून एक फॉर्म्युला होता पीव्ही इज इक्वल टू एन के बी इंटू टी. हा वाला फॉर्म्युला इथे यूज केला. आता पुन्हा बघा पीव्ही च्या जागी आपण ही व्हॅल्यू इथे पुट केली. सो देयरफॉर ई इज इक्वल टू हा आला इथे तुमचा 3/2 आला इंटू एन इंटू के बी इंटू काय आली. डन. आता इथं बघा हा जो तुमचा ई आहे ही व्हॅल्यू कशाची तुमची, टोटल ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी, जेवढे मॉलिक्युल आहेत त्या सगळ्यांची, आणि इथे एन म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता पुन्हा बघा हा एन इकडे मल्टिप्लाय आला, इकडे कुठे येईल. सो हा इथे लिहिते मला ई अपॉन एन इज इक्वल टू किती आला तो, हा जो फॉर्म्युला असेल ना हा फॉर्म्युला इथे बघा पुन्हा ई अपॉन एन, ई म्हणजे टोटल एनर्जी डिवायडेड बाय टोटल मॉलिक्युल्स. थोडक्यात तुम्हाला ई अपॉन एन म्हणजेच तुम्हाला काय मिळाली, सिंगल मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी मिळाली. सो इथे लिहिता येईल तुम्हाला दिस इक्वेशन गिव्स ऍव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल म्हणजे एक मॉलिक्युल. This equation gives the average translational kinetic energy per molecule. आणि तुम्ही जर हे इक्वेशन पुन्हा व्यवस्थित बघितलं तर मला सांगा या इक्वेशन वरून हा जो ई अपॉन एन म्हणूयात किंवा एक सिंगल मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी ही कुठल्या फॅक्टरवर डिपेंड आहे. हा 3/2 कॉन्स्टंट, के बी म्हणजे काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट, राहिला फक्त काय, टेम्परेचर. म्हणजे या इक्वेशन वरून आपल्याला लक्षात येईल, इथे लिहितो मी, ऑल्सो हा जो ई अपॉन एन असेल इट विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. जसं तुम्ही टेम्परेचर वाढवत जाल त्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी काय होत जाणार, वाढत जाणार. आता इथं अजून एक पॉइंट लक्षात घ्या, आपण हे जे काही इक्वेशन बनवले हे आपण आयडियल गॅससाठी बनवले. कुठल्या गॅससाठी बनवले, आयडियल गॅससाठी. आणि आपण म्हटलेले पहिल्यांदाच की आयडियल गॅस म्हणजे असा गॅस ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स मध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन होत नाही. We define ideal gas such that there will not be any type of interactions exist between the molecules. त्यालाच आपण कुठला गॅस म्हटले, आयडियल गॅस. आणि आता इथं आपण आयडियल गॅसची कायनेटिक एनर्जी काढली आपण, आणि हे आपल्याला कळले की ही जी कायनेटिक एनर्जी असेल ही फक्त आणि फक्त कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर. इथे मास इन्व्हॉल्व आहे का, नाही. मास इन्व्हॉल्व नाही म्हणजे लक्षात ठेवा इथे पोटेन्शियल एनर्जी नाही. म्हणजेच लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण आयडियल गॅस बद्दल बोलू ना तर आयडियल गॅस कडं फक्त आणि फक्त कुठल्या टाईपची एनर्जी असेल, फक्त कुठली असेल ती कायनेटिक एनर्जी असेल, ओनली कायनेटिक एनर्जी, प्युअर कायनेटिक एनर्जी असेल आयडियल गॅस कडं. त्यांच्याकडे कुठली एनर्जी ऍबसेंट असेल, पोटेन्शियल एनर्जी आपण काउंट करत नाही. आणि सेकंड पॉईंट तुम्हाला म्हटलं की ही जी कायनेटिक एनर्जी आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. टेम्परेचर वाढवा अल्टिमेटली काय वाढेल, कायनेटिक एनर्जी. आणि एक साधं सिंपल लॉजिक लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या गॅसियस मॉलिक्युलचं टेम्परेचर वाढवताय म्हणजे त्याला आपण एनर्जी सप्लाय करतो आपण, हो का नाही. आणि ही जी एनर्जी सप्लाय केलेली असते आपण त्या गॅसियस मॉलिक्युल्सना ते गॅसियस मॉलिक्युल्स ऍब्झॉर्ब करतील. आणि गॅसियस मॉलिक्युल्स जेव्हा ती थर्मल एनर्जी ऍब्झॉर्ब करतील तेव्हा त्यांचे व्हायब्रेशन्स म्हणा किंवा त्यांची मुवमेंट काय होईल, वाढेल. मुवमेंट वाढली म्हणजे व्हेलॉसिटी वाढली, व्हेलॉसिटी वाढली म्हणजेच कायनेटिक एनर्जी वाढली त्यांची. लक्ष द्या. आता सगळ्यात पहिल्यांदा डॉफ किंवा डिग्रीज ऑफ फ्रीडम कशाला म्हणायचं बघा, नावामध्ये चर्चा. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, तर एखादा पर्टिक्युलर मॉलिक्युल असेल तर त्या मॉलिक्युलच्या मुवमेंटची पॉसिबिलिटी किती असेल, म्हणजे तो कुठल्या आणि कशा प्रकारे मूव्ह होऊ शकतो. समजा फॉर एक्झाम्पल समजा आपण म्हटलं एक समजा आपण 3 डायमेन्शनल सिस्टीम घेतली ज्याच्यामध्ये आपण एक्स वाय झेड 3 ऍक्सिसने डिफाइन करतो. आणि समजा तुम्हाला म्हटलं की मॉलिक्युल एक पर्टिक्युलर गॅस आपण एनक्लोज केला, फॉर एक्झाम्पल आयडियल गॅस, आणि आयडियल गॅसचे मॉलिक्युल जे असतील हे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतील. आता मला सांगा एखादं समजा पेन्सिल घेतलं
तर व्हेसलचा शेप हा किती डायमेन्शनल असेल? 3 डायमेन्शनल. आणि मग व्हेसल असेल तर मला व्हेसलला डिफाईन करायला मला किती कोऑर्डिनेट लागतील? 3 कोऑर्डिनेट लागणार, एक्स वाय झेड. आणि मग त्या केसमध्ये व्हेसलमध्ये त्या मॉलिक्युलची पॉसिबिलिटी असेल की तो मॉलिक्यूल एक्स ऍक्सिस कडे जाऊ शकतो किंवा वाय कडे किंवा झेड. आणि हे सोडून समजा रॅन्डम अजून कुठे मूव्ह होत असेल स्पेस मध्ये, आपण म्हणतो त्याला, तर त्याच्या मोशनसाठी तुम्हाला या तिघांची गरज पडेल, एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट. म्हणजे इथं इंडिपेंडंट व्हेरिएबल किती झाले? 3 झाले ना. म्हणजे या केसमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला? 3 झाला. थोडक्यात डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एवढं लक्षात ठेवा की समजा एखादी सिस्टीम मला कम्प्लिटली डिस्क्राईब करायची आहे, तर मला किती इंडिपेंडंट व्हेरिएबलची गरज पडेल, त्याला म्हणतो आपण डॉफ. समजा फॉर एक्झाम्पल मी म्हटलं समजा हा जो बोर्ड आहे, आता बोर्डचा शेप जो असेल हा कुठला आहे? प्लेन. म्हणजे किती ऍक्सिस झाले? 2D झाला तो, 2 डायमेन्शनल. आता समजा आपण असं म्हटलं की इथे एक मॉलिक्यूल घेतला मी हा, आणि या मॉलिक्यूलची याच्याकडे फक्त एवढीच पॉसिबिलिटी आहे की हा मॉलिक्यूल फक्त या प्लेन वरती मूव्ह होऊ शकतो. म्हणजे हा प्लेन सोडून इकडच्या बाजूला म्हणजे फॉरवर्डला किंवा बॅकवर्ड अजून कुठे मूव्ह नाही होणार. मग आता ही सिस्टीम असेल किंवा आपल्याला त्याची मोशन डिस्क्राईब करायची असेल तर मला सांगा इथं प्लेन मोशन आहे, म्हणजे आपल्याला किती ऍक्सिसची गरज पडेल? 2, एक्स आणि वाय, किंवा वाय आणि झेड, किंवा एक्स आणि झेड, जे काय असतील ते. पण किती ऍक्सिस लागतील मला? 2. मग 2 ऍक्सिस म्हणजे 2 कोऑर्डिनेट, म्हणजेच त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला? 2. येते लक्षात? डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजेच काय? नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, इंडिपेंडंट, ज्याची आपल्याला गरज आहे कशासाठी? टू डिस्क्राईब दॅट सिस्टीम कम्प्लिटली. त्याला म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. आता डिग्री ऑफ फ्रीडमचा आणि लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी या दोघांचा आपापसामध्ये रोल आहे. कसा बघा, आता आपण आताच बघितलं की आयडियल गॅसच्या केसमध्ये एक मॉलिक्यूलची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी किती असते? इथे लिहिता येईल आपल्याला, ऍव्हरेज के ऑफ अ मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2. काय आला तो? KB इंटू टी. बरं, आता इथे एक लक्षात ठेवा, हा जो ई आहे, दिस ई स्टँड्स फॉर कायनेटिक एनर्जी. सो याला ई पण लिहू शकतो किंवा के सुद्धा लिहू शकतो आपण आयडियल गॅसच्या केसमध्ये. का? कारण आयडियल गॅसकडं टोटल एनर्जी म्हणजेच कुठली असते? कायनेटिक एनर्जी. म्हणून फक्त मी आयडियल गॅससाठी मी हा के लिहिला, लक्षात ठेवा. बरं, आता हा लिहिला. आता मला सांगा आयडियल गॅसच्या केसमध्ये मॉलिक्यूलला फ्रीडम जे असेल किंवा डॉफ असेल तो किती असेल? त्याचा 3 असेल. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड, किंवा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मग आता बघा, ही जी टोटल एनर्जी असेल ही वाली, ही जी टोटल कायनेटिक एनर्जी असेल याला आपण टोटल किती कॉम्पोनंट मध्ये लिहू शकतो? 3 कॉम्पोनंट मध्ये लिहिता येईल ना त्याला, एक्स कॉम्पोनंट, वाय कॉम्पोनंट आणि झेड कॉम्पोनंट. आता कायनेटिकचा फॉर्म्युला काय असतो आपला? 1/2 mv². मग मला इथे बघा सेम टर्म मला इथे असं लिहिता येईल, हा 1/2 mv² लिहिला. पण इथं मास तर स्केलर क्वांटिटी आहे, पण व्हेलॉसिटी वेक्टर, म्हणजे व्हेलॉसिटीचे किती कॉम्पोनंट येतील? 3. मग व्हेलॉसिटीचे 3 कॉम्पोनंट येत असतील तर कायनेटिकचे सुद्धा किती येणार? 3 कॉम्पोनंट येणार. मग समजा मी पहिला हा घेतला, मी कुठला कॉम्पोनंट घेतला? मी एक्स, म्हणजे 1/2 mvx². ही जी अख्खी टर्म असेल ना, दिस इज द एक्स कॉम्पोनंट ऑफ एनर्जी, किंवा तो एनर्जीचा कुठला कॉम्पोनंट झाला? एक्स. मग एक्स कॉम्पोनंटची एनर्जी प्लस काय होईल आता? वाय कॉम्पोनंट. मग वाय कॉम्पोनंटला काय होईल टर्म? 1/2 mvy चा काय होईल तो? स्क्वेअर, प्लस पुढचा कॉम्पोनंट कुठला असेल? हाफ mv. कुठला कॉम्पोनंट घेणार आपण आता? झेड कॉम्पोनंट. म्हणजे लक्षात घ्या, आयडियल गॅसची जी टोटल कायनेटिक एनर्जी असेल ती टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच या 3 कॉम्पोनंटचे काय होईल? ऍडिशन होईल. आणि ही ऍडिशनच आहे, ही इक्वल टू काय आहे? आपला हा फॉर्म्युलाच आहे, आपण हा आता डिफाईन केला, 3/2 kBT. पण जसं समजा तुम्ही मॉलिक्यूल लेवलला विचार करा, आपण आता म्हणतोय की एक्स वाय झेड 3 ऍक्सिस असतील, पण बघायला गेलं तर एखाद्या व्हेसल मध्ये एक्स वाय झेड याची काही पर्टिक्युलर फिक्स डायरेक्शन असेल का? ऑब्व्हियसली नाही. आपण कशीही घेऊ शकतो. समजा मी आता म्हटलं, आता हा समजा इकडचा एक्स ऍक्सिस घेतला, हा इकडे तुमच्याकडे होता तो वाय घेतला आणि हा झेड घेतला, म्हणजे आता एक्स ऍक्सिस या डायरेक्शनला चाललाय, बरोबर ना? जर मी सिस्टीमला असं बेंड केलं आणि आता मी म्हटलं की एक्स इकडे चाललाय,
हा वाय आहे, हा झेड आहे, पॉसिबल आहे का नाही? म्हणजेच लक्षात ठेवा, स्पेस मध्ये म्हणा किंवा या केसेसमध्ये इथं एक्स वाय झेड अशी पर्टिक्युलर डायरेक्शन नसते. वी कॅन डिफाईन. आपण तो एक रेफरन्स पॉईंट म्हणून घेऊ शकतो. मग आता जर ह्यांची पर्टिक्युलर डायरेक्शन नसेल, डायरेक्शन नाहीये पण कॉम्पोनंट आहेत, कॉम्पोनंट डेफिनेटली असणार, एक एक्स कॉम्पोनंट, वाय कॉम्पोनंट, झेड कॉम्पोनंट. मग अशा केसेसमध्ये आपण असं म्हणतो की हे जे 3 कॉम्पोनंट असतील ना, या तिघांची व्हॅल्यू काय असेल? इक्वल असेल, सेम. जसं तुम्हाला आठवत असेल बघा की आपण प्रेशरचं जेव्हा डेरिव्हेशन काढलेलं ना, तेव्हा व्हेलॉसिटी कॉम्पोनंट आपण तसेच घेतले होते बघा. Vx इक्वल टू Vy इक्वल टू Vz घेतलं होतं आपण. त्याचं रिझनच आहे की इथं पर्टिक्युलर डायरेक्शन नाहीये, किंवा सिम्प्लिसिटीमध्ये तुम्ही असं म्हणू शकता, ड्यू टू सिमेट्री द व्हॅल्यू ऑफ ऑल दीज 3 कॉम्पोनंट्स विल बी इक्वल, सेम असेल, सेम. सो इथं लिहिता येईल मला, बट हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर इज ऑल्सो इक्वल टू हाफ एम व्ही वाय स्क्वेअर प्लस हाफ एम काय होईल तो व्ही झेड स्क्वेअर. तिघांची व्हॅल्यू काय आली? सेम. आता नीट बघा, इथे या तिघांची व्हॅल्यू सेम येते, तिघांची व्हॅल्यू काय येते? सेम. टोटल कॉम्पोनंट किती आहेत? 3. बरोबर आहे ना? आता यालाच बघा असं लिहिता येईल का पुढे? Therefore इथे हा के ई इक्वल टू, ही व्हॅल्यू मी आहे अशी लिहिली, इक्वल टू, याला मी काय केलं, कुठल्याही एक कॉम्पोनंट मध्ये घेऊ शकतो आपण. समजा मी या टर्मला, हा जे आहे ही टर्म ऍज इट इज ठेवली आपण, 1/2 एम व्ही एक्स स्क्वेअर. या टर्मच्या जागी सुद्धा आपण काय लिहू शकतो? कारण तिन्ही कॉम्पोनंट काय आहेत? इक्वल. मग इक्वल असतील तर यांची ऍडिशन किती होईल? इक्वल असेल तर ऍडिशन किती होईल? व्ही एक्सच्या फॉर्म मध्ये लिहू शकता किंवा व्ही वायच्या किंवा व्ही झेडच्या, त्याने काय फरक नाही पडणार. मग आता इथे बघा, इथे दोन्ही साईडला हा काय कट झाला, म्हणजे हा इथं 1 आला. म्हणजे लक्षात ठेवा, हा जी टर्म आहे ना, ही हा सिंगल कॉम्पोनंट आहे एनर्जीचा. सिंगल कॉम्पोनंटने किती एनर्जी कॉन्ट्रीब्युट केली? 1/2 kBT. टोटल कॉम्पोनंट किती आहेत तुमचे? 3. मग एका कॉम्पोनंटने जर हाफ kBT एवढी एनर्जी कॉन्ट्रीब्युट केली असेल तर 3 कॉम्पोनंट किती करतील? 3/2 kBT. म्हणजे इथं एनर्जी ही काय झाली? इक्वली काय झाली? डिस्ट्रीब्यूट झाली, इक्वली डिस्ट्रीब्यूट झाली. किंवा याला तुम्ही अदर वर्ड मध्ये असं म्हणू शकता, ही जी एनर्जी आहे ना, टोटल एनर्जी, ही कोणी कॉन्ट्रीब्युट केलेली आहे? मॉलिक्युल्सने. आणि मग मॉलिक्युल्सची प्रत्येक जी सिंगल टर्म असेल एनर्जीची, ती प्रत्येक सिंगल टर्म किती एनर्जी कॉन्ट्रीब्युट करेल? 1/2 kBT किंवा हाफ kBT एवढी एनर्जी काय करतील? ते कॉन्ट्रीब्युट करतील. आता हे फक्त आपण आयडियल गॅसच्या केसमध्ये घेतलं होतं की आयडियल गॅसमध्ये कुठली मोशन असेल? ट्रान्सलेशनल. पण रिअलिटीमध्ये समजा आपण आलो, आता रिअलिटीमध्ये मी तुम्हाला म्हटलं, जे मोनो ऍटॉमिक गॅसेस असतील, फॉर एक्झाम्पल हिलियम घेतलं आपण, तर हिलियम मध्ये सुद्धा हिलियमचे मॉलिक्युल्स हे फक्त आणि फक्त कसे मूव्ह होतील? स्ट्रेट लाईन मध्ये. आता इथे आपण अजून एक बघू पॉसिबिलिटी. इथे एक लिहितो बघा मी, इच मोड ऑफ, इथं पहिलं लिहितो मी इथे, ट्रान्सलेशनल केई किती कॉन्ट्रीब्युट करेल? हाफ kBT. हा एक झाला. आता सेकंड पॉसिबिलिटी बघतोय आपण. आता हे आपण बघितलं आयडियल गॅससाठी किंवा इनर्ट गॅससाठी किंवा नोबेल गॅससाठी. आपण एखादा डायटोमिक गॅस घेतला, समजा ऑक्सिजन घेतला आपण. ऑक्सिजन म्हणजे काय आला? तो O2 आला, O2. आता ऑक्सिजनच्या केसमध्ये काय होतं बघा, हा समजा हे आपण ऍक्सिस काढले असेल, समजा हा एक्स आहे, हा वाय, आणि हा काय घेतला मी? झेड. O2 म्हणजे किती ऍटम्स? 2. समजा मी म्हटलं की हे दोन्ही ऍटम्स कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग घेतले मी? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. आता लक्षात ठेवा, इथं ही पॉसिबिलिटी असेल, स्ट्रेट लाईन मोशन तर असणारच आहे, पण आता इथं अजून एक ऍडिशनल मोशन येईल, ती म्हणजे रोटेशनल मोशन. मॉलिक्युल्स हे काय होतील? रोटेट होतील, रोटेट. आता इथं आपण मॉलिक्युल हे कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग घेतलेत? एक्स ऍक्सिसच्या. मग हे रोटेट होताना कुठल्या ऍक्सिसच्या अबाउट होतील? इधर वाय किंवा, म्हणजे हे मॉलिक्युल्स एक तर झेड ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होईल ती अख्खी सिस्टीम, किंवा वाय ऍक्सिसच्या. म्हणजे आता ऑक्सिजनच्या केसमध्ये ट्रान्सलेशनलचे 3 मोड तर आले, पण ऍडिशनली रोटेशनलचे किती मोड आले? 2. एक वाय ऍक्सिसचा आणि एक झेड ऍक्सिसचा आला. बरं, इथं समजा आता मी इथं म्हटलं की एक्स ऍक्सिसला ठेवलंय मॉलिक्युल, मग याच्या पण वाय आणि झेड अशा 2 पॉसिबिलिटीज लिहिल्या. समजा मी म्हटलं की हे मॉलिक्युल आपण झेड ऍक्सिसला ठेवले, तर आता ते रोटेट कोणाच्या अबाउट होतील? वाय आणि एक्स.
म्हणजे काहीही असो ते रोटेट अबाउट किती ऍक्सिस होणार आहेत? दोन ऍक्सिसच्या अबाउट. मग आता रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय रे? 1/2 काय घेतो आपण? I ओमेगा स्क्वेअर घेतो आपण. मग आता ऑक्सिजनच्या केसमध्ये काय होईल? हे 3 कॉम्पोनंट असतील. एक्स कॉम्पोनंट, वाय कॉम्पोनंट आणि झेड हे कॉम्पोनंट कोणाचे? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचे. ह्याच्या ऍडिशन मध्ये याचे 2 कॉम्पोनंट ऍड होतील. फॉर एक्झाम्पल इथं घेतलं मी, आपण मॉलिक्यूल घेतलेत एक्स ऍक्सिसला, तर रोटेशनलचे कॉम्पोनंट, एक कॉम्पोनंट होईल वाय ऍक्सिसचा आणि एक होईल झेड. सो हाच मला फॉर्म्युला लिहिता इथे आय वाय ओमेगा वायचा स्क्वेअर. कुठला कॉम्पोनंट झाला? वाय ऍक्सिसचा कॉम्पोनंट रोटेशनलचा. प्लस काय होईल तो? 1/2 आय काय होईल तो? झेड ओमेगा झेडचा काय होईल तो? स्क्वेअर. क्लिअर आहे? म्हणजे इथं रोटेशनलचे 2 आले कॉम्पोनंट. मॅक्झिमम रोटेशनलचे किती कॉम्पोनंट असतील? 3. एक तर तो एक्स ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होईल किंवा वाय किंवा झेड. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, आपण इथे मोड ऑफ मुवमेंट बघतो, आपण फ्रीडम बघतो त्यांचा. पहिला आपला पॉसिबिलिटी होती की ते लिनियर मोशन मध्ये स्ट्रेट मूव्ह होतील. मग त्याला 3 पॉसिबिलिटी होत्या, एक्स वाय झेड. म्हणजे ट्रान्सलेशनलच्या 3 पॉसिबल केस होत्या, एक्स वाय झेड. रोटेशनलच्या किती पॉसिबल आल्या? 2 ऑक्सिजनच्या केसमध्ये, पण पॉसिबल किती आहेत? 3. थर्ड अजून एक मोड येतो. काही केसेसमध्ये जे पॉलीएटॉमिक गॅसेस आहेत त्यांच्यामध्ये मॉलिक्युल्स हे काय होतात? व्हायब्रेट किंवा ऑसोलेट. दे व्हायब्रेट और ऑसोलेट अबाउट द मीन पोझिशन. ते व्हायब्रेट होतात. म्हणजे तो थर्ड मोड झाला. आता जसं मी म्हटलं तुम्हाला इथं, हे बघा, ही जी एक सिंगल टर्म आहे ना, याला मी एक सिंगल क्वाड्रॅटिक टर्म म्हणतो. क्वाड्रॅटिक का? इथं काय आलंय? स्क्वेअर. म्हणजे इथं टोटल क्वाड्रॅटिक टर्म किती आहेत? 3. एकाने किती कॉन्ट्रीब्युट केली? हाफ केबीटी. लक्षात ठेवा, रोटेशनलचा जो कॉन्ट्रीब्युशन असेल तो सुद्धा किती असतो? हाफ केबीटीच असतो. सिंगल मोडचा हाफ केबीटीच. म्हणजे इथे बघा, ट्रान्सलेशनलला आपण ह्या जो पहिला एक्स ऍक्सिसचा असेल त्याचा हाफ केबीटी, वायचा हाफ केबीटी आणि झेडचा हाफ केबीटी, अशी मिळून तिघांचे ऍडिशन किती होते? 3/2 केबीटी. रोटेशनलला सुद्धा सेम असंच. रोटेशनलचा समजा ऑक्सिजनच्या केसमध्ये 2 मोड आहेत त्याचे. ऑक्सिजनच्या केसमध्ये 2 मोड आहेत. मग हा याचा हाफ केबीटी होईल, याचा हाफ केबीटी होईल. दोघांची ऍडिशन किती होईल? ती 2/2 केबीटी. म्हणजेच किती झाला? केबीटी. पण पुन्हा बघा, ही सुद्धा बघा क्वाड्रॅटिक टर्मच आहे ना, स्क्वेअर आला. ट्रान्सलेशनलची एक सिंगल मोड याचं मिनिंग लक्षात ठेवा. सिंगल क्वाड्रॅटिक टर्म किती कॉन्ट्रीब्युट करेल? हाफ केबीटी. रोटेशनलचा सुद्धा किती कॉन्ट्रीब्युट करेल? हाफ केबीटीच. थर्ड मोड आहे तो कुठला आहे? व्हायब्रेशनल. आणि लक्षात ठेवा, व्हायब्रेशनल मध्ये, हा मी इथे कट करतो, व्हायब्रेशनल मध्ये जी पॉसिबिलिटी असेल ती काय असेल बघा. आता व्हायब्रेशनल मध्ये मॉलिक्युल हा मीन पोझिशनच्या अबाउट ऑसिलेट होईल. लक्षात ठेवा, सिंगल मोड ऑफ व्हायब्रेशन, ईच मोड व्हायब्रेशनचा, याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन येतं. पहिली टर्म असते तुमची हाफ mu स्क्वेअर. एम मास आला, यू काय आली? तिथे व्हेलॉसिटी आली, इनिशियल व्हेलॉसिटी. आणि याच्या सोबतच अजून एक टर्म ऍड होते, ती म्हणजे हाफ काय आला तो? के इंटू आर स्क्वेअर आला. आता इथे लक्षात घ्या, इथं आपण व्ही नाही घेतलाय, कारण व्हायब्रेट जेव्हा मॉलिक्युल होता ना तेव्हा त्याची स्पीड कॉन्स्टंट असते का? नाही. तो जेव्हा इथं जातोय ना, मोमेंटरीली स्टॉप होतोय. तो स्टॉप झाला म्हणजे त्याची स्पीड किती झाली? तिथे 0. पुन्हा तो चेंज करतोय. म्हणून आपण इनिशियल घेतलं, मास ऍज इट इज. आणि ही ऍडिशनल टर्म येते. ही जी टर्म आहे ना, लक्षात ठेवा, यामध्ये हा जो स्मॉल आर दिलाय ना, दिस स्मॉल आर इज द सेपरेशन बिटवीन 2 मॉलिक्युल्स. स्मॉल आर काय असेल? तो सेपरेशन बिटवीन 2 मॉलिक्युल्स असेल. आणि लक्षात ठेवा, ईच मोड, सिंगल मोड, व्हायब्रेशनलचा सिंगल मोड आहे ना, याच्यामध्ये क्वाड्रॅटिकच्या टोटल टर्म्स किती येतील? 2 टर्म येतात, 2. असं ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मध्ये होत नाही.
ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मध्ये सिंगल मोड म्हणजे सिंगल क्वाड्रॅटिक टर्म, पण व्हायब्रेशनलच्या केसमध्ये सिंगल मोड म्हटलं की किती टर्म्स येणार? 2 टर्म्स येणार. आणि एका टर्मची एनर्जी किती असणार आहे? हाफ केबीटी. या दोघांची मिळून किती होईल? केबीटी. म्हणजे इथं तुम्हाला हा जो व्हायब्रेशनलचं कॉन्ट्रीब्युशन असेल हे किती असेल तुम्हाला? केबीटी असेल किंवा 2/2 केबीटी लिहू आपण इथे. राहील लक्षात? ट्रान्सलेशनलचा सिंगल मोड हाफ केबीटी, रोटेशनलचा सिंगल मोड हाफ केबीटी, पण व्हायब्रेशनलचा सिंगल मोड किती कॉन्ट्रीब्युट करेल? केबीटी. म्हणजे यांच्या डबल. का? व्हायब्रेशनलच्या सिंगल मोड मध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत. 2 टर्म्स. यातली ही टर्म जी आहे ती कायनेटिकची आहे आणि ही टर्म आहे ती पोटेन्शियलची आहे. पोटेन्शियलची. आणि लक्षात ठेवा यामध्ये हा जो के आहे ना, हा जो कॉन्स्टंट आहे हा फोर्सशी रिलेटेड आहे, किंवा त्याला फोर्स कॉन्स्टंट म्हणू आपण. फोर्सशी रिलेटेड कॉन्स्टंट आहे तो. लॉचं स्टेटमेंट कसं देता येईल बघा. फॉर अ गॅस इन thermal equilibrium at temperature capital T, average energy of a molecule associated with each quadratic term is, for a gas in thermal equilibrium at temperature T, the average energy of a molecule associated with each quadratic term is किती असेल? तीच हाफ केबीटी असेल. हाफ केबीटी. हे झालं लॉ ऑफ इक्विपार्टिशनचं स्टेटमेंट. फक्त इथं एक लक्षात ठेवा, इथं मी नोट म्हणून लिहून देतो. हा जो लॉ असेल, दिस लॉ इज व्हॅलिड only for high temperatures. हा लॉ जो असेल ना हा फक्त कधी व्हॅलिड घ्यायचा? हाय टेम्परेचरला घ्यायचा. अँड नॉट फॉर एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर्स. एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर असेल तर तिथं हा लॉ व्हॅलिड होत नाही. आणि याचं रिझन काय असेल? तर याचं रिझन आहे की जेव्हा तुमचं टेम्परेचर हे खूप कमी होतं तिकडे क्वांटम इफेक्ट हा इम्पॉर्टंट होतो. क्वांटम फिजिक्स तिकडे त्याचा रोल इम्पॉर्टंट होतो. म्हणून आपण हा लॉ लो टेम्परेचरला हा लॉ आपण अप्लाय होत नाही किंवा आपण अप्लाय करत नाही किंवा कन्सिडर करत नाही. हा लॉ फक्त आणि फक्त कधी घ्यायचा? जेव्हा टेम्परेचर हे काय असेल? खूप जास्त असेल. तेव्हा खूप जास्त असेल. नोट इट डाऊन.